नकारात्मक जी गोष्ट आहे ती दुःखाकडे नेणारी आहे आणि सकारात्मक गोष्ट आहे ती आनंदाकडे नेणारी आहे. आणि म्हणून सकारात्मक गोष्ट करा. दुसऱ्याने आपल्याकडे लक्ष द्यावं, दुसऱ्याने आपला आदर करावा, दुसऱ्याने आपल्याला फॉलो करावं, हे वाटणं हे एक नैसर्गिक गोष्ट आहे, प्राकृतिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये. परंतु हे वाटण्या अगोदर तुम्ही तुमच्या जीवनाचा आदर करता काय, हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही जर त्याचा तिरस्कार करत असाल तर तुम्ही दुसऱ्या कोणाचा आदर करू शकत नाही. म्हणजे आपण एक जीवनामध्ये जी आपुलकी आहे ती सर्वांविषयी ठेवली पाहिजे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. आपण जेव्हा काही अपेक्षा ठेवून काही गोष्टी करतो त्यावेळेस अपेक्षा भंग होण्याची भीती असते. तुम्ही अपेक्षा अपेक्षा भंग कसा होईल? सद्गुरू असं म्हणता की तुम्हाला खरोखर जर प्रभावित व्हायचं असेल ना, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका, पण दुसऱ्यांना काय करा, द्या. मग तुम्ही म्हटले मग अपेक्षा न ठेवता कसं करायचं? एक आई कशी करते आपल्या मुलासाठी? सगळ्यांची आई बना. मग तुमच्या मनामध्ये जेव्हा मातृत्वाचा भाव तयार होईल तेव्हा तुमच्या मनामध्ये आपोआप निरपेक्ष होणं तयार. करुणा तुमच्या मनामध्ये जन्माला आली पाहिजे आणि करुणा जन्माला आली की तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जात. आणि म्हणून जीवनामध्ये आपण सांसारिक जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडल्या पाहिजे आणि त्या पार पाडत असताना सर्वांसोबत आपुलकी ठेवली पाहिजे. सद्गुरू असं म्हणतात, जे आम्हाला हवंय ते सगळ्यांना द्या, बस एवढंच काम आहे. आणि म्हणून आपण संसारातून मुक्त होण्यासाठी, दुःखातून, वेदनांतून, दहशतीमधून, भीतीमधून मुक्त होण्यासाठी आपल्याला सर्वांवर आपुलकीचा काय करायचा आहे? वर्षाव करायचा आहे. जेव्हा तुम्ही सर्वांवर आपुलकीचा वर्षाव कराल तेव्हा तुम्ही या सगळ्या त्रासातून